ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. ओम श्री परमात्मने नमः. मनोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. म्हणजेच एवढ्यासाठी अहो ज्ञाते पुरुष हो, गुरुभजन करावे व त्यायोगे कृतकृत्य व्हावे. ज्याप्रमाणे झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासे फांद्या व पाने यांना टवटवी येते. का तीर्थे जिये त्रिभुवनी, तिये घडती समुद्रा वगाहनी. ना तरी अमृत रसा स्वादनी, रस सकळ. म्हणजेच अथवा समुद्र स्नानाने त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत तेवढी घडतात, किंवा अमृत रसाच्या सेवनाने सर्व रसांचे सेवन घडते. तैसा पुढत पुढती तोसी, मिया अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची, पुरविता तो. म्हणजेच त्याप्रमाणे श्रीगुरूंना वंदन केले म्हणजे सर्वांनाच वंदन केल्यासारखे होत असल्यामुळे मी त्याच श्रीगुरूंना पूज्यता बुद्धीने वारंवार वंदन केले, कारण की तो इच्छिलेल्या मनाच्या आवडी पुरवणारा आहे. आता अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान. की अभिनव उद्यान, विवेक तरुचे. म्हणजेच श्रीगुरूंना वंदन केल्यानंतर आता ज्यात गीता निर्माण झाली अशा महाभारताची खोल विचारांनी भरलेली कथा, तिचे महात्म्य ऐका. ही कथा सर्व चमत्कारांची खाण आहे किंवा विचाररूपी वृक्षांचा बगीचा आहे. ना तरी सर्व सुखाची आदी, जे प्रमय महानिधी. नाना नवरस सुधाब्दी, परिपूर्ण हे. म्हणजेच अथवा ही सर्व सुखाचे उगमस्थान आहे, अनेक सिद्धांताचा साठा आहे, किंवा शृंगारादी नवरसरूपी अमृताने भरलेला समुद्र आहे. की परमधाम प्रकट, सर्व विद्यांचे मूळ पीठ. शास्त्र जाता वसोट, अशेषांचे. म्हणजेच किंवा ही कथा प्रत्यक्ष मोक्ष असून सर्व विद्यांचे मूलस्थान आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण शास्त्रांमध्ये ही श्रेष्ठ आहे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जीवार. लावण्य रत्न भांडार, शारदेचे. म्हणजेच किंवा ही कथा सर्व धर्माचे माहेरघर आहे, सज्जनांचा जिव्हाळा आहे, सरस्वतीच्या सौंदर्य रूप रत्नांचा जामदारखाना आहे. नाना कथा रूपे भारती, प्रकटली असे त्रिजगती. आविष्करुणी महामती, व्यासाची ये. म्हणजेच अथवा व्यासांच्या विशाल बुद्धीमध्ये स्फुरण पाहून सरस्वती या कथेच्या रूपाने त्रिजगतात प्रकट झाली आहे. मनोनी हा काव्यान राहो, ग्रंथ गुरुवतीचा ठाओ. येथोनी रसा झाला आओ, रसाळपणाचा. म्हणजेच म्हणून हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथांचा राजा आहे. या ग्रंथांच्या ठिकाणी मोठेपणाची कमाल झाली आहे व येथूनच रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. देवींची आईका अनेक एक, येथून शब्द श्री सच्छास्त्रिक. आणि महाबोधी कोवळीक दुनावली. म्हणजेच त्याचप्रमाणे याची आणखी एक महती आहे का. यापासूनच शब्दांच्या संपत्तीला निर्दोष शास्त्रीयता आली आहे. त्यामुळे ब्रह्मज्ञानाची मृदुता वाढली आहे. एथ चातुर्य शहाणे झाले, प्रमये रुचीस आले. आणि सौभाग्य पोखले, सुखाचे एथ. म्हणजेच येथे या महाभारत ग्रंथात चतुरता शहाणी झाली, तत्वांना गोडी आली व सुखाचे ऐश्वर येथे पुष्ट झाले. माधुरी मधुरता, शृंगारी सुरेखता. रूढपण उचिता, दिसे भले. गोडीचा गोडपणा, शृंगाराचा सुरेखपणा व योग्य वस्तूंना आलेला रूढपणा यापासूनच दिसू लागला. एथ कळा विदपन कळा, पुण्यासी प्रतापो वागळा. मनोनी जन्मेजयाचे अवलीळा, दोष हरले. म्हणजेच येथून कलांना कुशलता प्राप्त झाली, पुण्याला विशेष तेज चढले व म्हणूनच महाभारताच्या पठणाने जनमेजयाचे दोष हरले. आणि पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक. गुणास गुणपणाचे बीक, बहुवस एथ.
आणि क्षणभर विचार केला तर असे दिसून येते की रंगांमध्ये सुरंगतेची वाढ झाली आहे, आनंदाला विशेष मनोहरता आली आहे. त्यामुळे सद्गुणांना चांगुलपणाचे विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. भानुसेनी तेजे धवळले, जैसे त्रैलोक्य दिसे उजळिले, तैसे व्यासमती कवळिले, मिरवे विश्व. सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेले त्रैलोक्य ज्याप्रमाणे उज्ज्वल दिसते, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीने व्यापलेले विश्व शोभते. कासु क्षेत्री बीज घातले, ते आपुलिया परी विस्तारले, तैसे भारती सुर वाढले, अर्थ जात. किंवा उत्तम जमिनीत बी पेरले असता त्याचा जसा हवा तसा विस्तार होतो, त्याप्रमाणे भारतामध्ये 4 पुरुषार्थ हवे तेवढे प्रफुल्लित झाले आहेत. ना तरी नगरांतरी वसिजे, तरी नागराची होईजे, तैसे व्यासोक्ती तेजे, धवळत सकळ. अथवा शहरात राहिल्याने मनुष्य जसा चाणाक्ष होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल म्हणजे स्पष्ट झाल्या आहेत. की प्रथम वयसा काळी, लावण्याची नवाळी, प्रगटे जैसी आगळी, अंगना अंगी. किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे, जिया परी. किंवा बगीचात वसंत ऋतूने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते. नाना घनीभूत सुवर्ण, जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवे पण, निवाडू दावी. अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोने साधारण दिसते, डोळ्यात भरत नाही, पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोने आपले निराळेच सौंदर्य दाखवते. तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले, ते जाणूनी काय आश्रयिले, इतिहासी. त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता हवा तसा चांगलेपणा येतो, हे समजूनच की काय पूर्वीच्या कथानकांनी भारताचा आश्रय घेतला. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानिव धरुणी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी, भारताली. अथवा जगामध्ये पूर्ण मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणूनच स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने भारतात प्रवेश केला. मनोनी महाभारती नाही, ते नोहेची लोकी तिनी, येणे कारणे मनिपे पाही, व्यासोच्छिष्ट जगत्रय. एवढ्याकरता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यातही नाही. या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचे उष्टे आहे असे म्हटले जाते. म्हणजे व्यासांच्या नंतर झालेल्या कवींनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून उसण्या घेतल्या आहेत. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा, जन्मे जया. अशी जगात सुरस म्हणून सुप्रसिद्ध असलेली व ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही भारतीय कथा राजश्रेष्ठ जनमेजय राजाला वैशंपायन ऋषीने सांगितली. जे अद्वितीय उत्तम पवित्रेक निरुपम परम मंगलधाम अवधारी जो. ऐका, हे महाभारत अद्वितीय उत्तम अतिपवित्र निरुपम आणि श्रेष्ठ असे कल्याणाचे ठिकाण आहे. आता भारत कमळ परागू, गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशिला, तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये कमलातीत परागाप्रमाणे आहे. आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे